नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, तर आज आपण वैगणीच्या वाळलेल्या सुक्या माशांची कालवण करणार आहोत। त्याच्यासाठी आपण गॅस ऑन केला आहे, गॅसवर कढई ठेवली, तेलही घातलं आहे, कांदा घालायचा आहे, लसूण घालायचं आहे, छान परतून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे। कांदा लाल झाला की टोमॅटो घालायचा आहे, टोमॅटो झाला की आपण कांदा, लसूण, अद्रक, खोबरं, कोथिंबीर याचं वाटण घालायचं आहे। वाटण छान तेल सुटलं की मग हळद, गरम मसाला, लाल तिखट घालायचा आहे। मसाले छान परतून घ्यायचे आहे। या माशांची चव अगदी मटणाच्या रश्श्यापेक्षाही छान लागते। तुम्ही रेसिपी ही नक्की ट्राय करा। नंतर आपण त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे, बटाटा घालून घ्यायचा आहे आणि एक उकळी काढायची। नंतर आपण त्याच्यामध्ये वाळवलेले मासे घालायचे आहे आणि परत 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। झाकण उघडायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, परत ढवळून घ्यायचं आहे आणि परत आपण त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। रेडी आहे आपले माशाचे झणझणीत कालवण। वरून कोथिंबीर घालायचे आहे। रेसिपी आवडल्यास सबस्क्राईब करा।